नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना आहे ही घटना आम्हाला रेवती प्रसाद जाधव यांनी पाठवली आहे। ही घटना नाशिकमध्ये घडली होती। ही घटना त्यांच्याच मुलीबरोबर म्हणजेच मायाबरोबर घडली होती। माया 7 वर्षाची होती आणि ती शाळेमध्ये जायची। रेवती मॅडम नेहमीप्रमाणे आपल्या मुलीला रोज शाळेत घ्यायला जायच्या आणि नेहमीचं एकच होतं की शाळा संपली की मम्मीला बघितलं की माया ही मम्मीला दिवसभर जे काय स्कूलमध्ये घडलंय, गमती जमती खोड्या सगळं बडबड करत घरी जास्तोपर्यंत सांगायची। आजही अशीच रेवती मॅडम मायाला घ्यायला स्कूलमध्ये गेले। माया स्कूलच्या बाहेर आली। रेवती मॅडमने तिला आपल्याबरोबर घेतलं आणि घराच्या दिशेला निघाल्या। तर माया आज एकदम गप्प होती, काहीच बोलत नव्हती। रेवती मॅडमने विचार केला, ही जी एवढी नेहमी बडबड करणारी, शाळेतल्या गमती जमती सांगणारी, आज का एवढी गप्प आहे? म्हणून रेवती मॅडमने आपल्या मुलीला मायाला विचारलं, काय आज तू एवढी गप्प का? शाळेत काय भांडणं झालीत का? माया काहीच बोलली नाही। पुन्हा रेवती मॅडमने विचारलं की माया काय झालंय, कोणाबरोबर कट्टी झाली का? का टीचर काय बोलले तुला? माया काहीच बोलत नव्हती। आता ते घरी आले। रेवती मॅडमनी पुन्हा मायाला विचारलं की माया काय झालंय, तू गप्प का? माया काहीच बोलत नव्हती, फक्त एकटक तिच्या हातात असलेल्या भावलीकडे बघत होती। रेवती मॅडमनी ते बघून त्यांच्या लक्षात आलं की हिच्या हातात भावली। मायाला भावल्यांचा खूप छंद होता, तिच्या घरात भरपूर भावल्या होत्या, पण ती जी तिच्या हातात भावली होती ती भावली तिला कोणी दिली आहे तेच रेवती मॅडमला कळत नव्हतं। आता रेवती मॅडमने त्या भावलीकडे नीट पाहिलं तर त्या भावलीच्या गळ्यावर चाकूचे वार होते। ते बघून रेवती मॅडम थोड्याशा घाबरल्या आणि मायाला विचारलं, ही भावली तू कुठून आणलीस? माया काहीच बोलत नव्हती, ती नुसती त्या भावलीकडं एकटक बघत होती। ते बघून रेवती मॅडमला प्रश्न पडला की असली विचित्र भावली हिने कुठून आणली? घरातल्या कोणी तर हिला असली भावली घेऊन दिली नाही, मग ही भावली हिच्याकडे आली कुठून? आता रेवती मॅडमला वाटलं त्यामुळंच ही गप्प दिसतीये। त्यामुळं रेवती मॅडमने तिच्या हातून ती भावली घेण्याचा प्रयत्न केला, पण माया ती भावली सोडतच नव्हती। मग रेवती मॅडमने पुन्हा प्रयत्न केला तिच्या हातून ती भावली ओढून घेण्याचा, पण माया रेवती मॅडमकडेच रागाने बघत होती। तिचे डोळे मोठे होत होते। ते बघून रेवती मॅडम खूप घाबरल्या आणि त्या पटकन त्या रूमच्या बाहेर आल्या आणि त्यांनी मायाच्या क्लासमध्ये ज्या मुली आहेत तिच्या मैत्रिणी त्यांच्या घरी फोन लावला। तर त्यांना समजले माया शाळेमध्ये मधल्या सुट्टीत शाळेच्या मागच्या एका ग्राउंडवर गेली होती। ती तिथून आल्यापासूनच अशी वेगळी वागत होती, शांत राहत होती, नुसती रागाने बघत होती। आता हे ऐकून रेवती मॅडमला वाटलं की आता जोपर्यंत ही भावली तिच्याकडे आहे तोपर्यंत माया अशीच करणार। आपण एक काम करू, ही भावली जिथून आणली आहे तिथंच टाकावी, तेव्हा माया नॉर्मल होईल। रेवती मॅडम पुन्हा तिच्या रूममध्ये गेल्या। मायाने त्या भावलीला छातीला लावून घट्ट धरून बसली होती। ते बघून रेवती मॅडम चिडून मायाला म्हणाल्या, कुठून आणली ही भावली? सोड ती भावली, दे इकडं माझ्याकडं। माया नुसती त्यांच्याकडे रागाने बघत होती। आता रेवती मॅडमला काहीच कळत नव्हतं काय करावं। तो दिवस अख्खा माया रूममधून बाहेर नाही आली, ना जेवण केलं, नुसती त्या भावलीकडे एकटक बघत होती। आता संध्याकाळची वेळ झाली। संध्याकाळचे 8, सव्वा 8ची वेळ होती। रेवती मॅडम हॉलमध्येच बसून होत्या। त्यांना कळतच नव्हतं की नक्की काय चाललंय। तेवढ्यात बेल वाजली। रेवती मॅडमने दरवाजा उघडला तर रेवती मॅडमचे मिस्टर होते। मिस्टर आले घरात। ते घरात आल्या रेवती मॅडमने त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला। जे मिस्टर रेवती मॅडमला म्हणाले, कुठं आहे माया? रेवती मॅडम म्हणाले, आतल्या रूममध्ये बसली आहे। मग ते दोघेही तिथं गेले आणि मायाच्या पप्पांनी तिच्या हातून ती भावली घेण्याचा प्रयत्न केला, पण माया
त्यांच्याकडं ही नुसते लाल डोळे करून रागाने बघत होती. मायाच्या पप्पांच्या आता लक्षात आलं होतं की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. त्यामुळं ते रेवती मॅडमला म्हणाले की तू आधी बाहेर चल, हिला बसू दे इथंच. ते बाहेर आले आणि मायाच्या पप्पांनी रेवती मॅडमला सांगितलं की हे काहीतरी मला वेगळंच दिसतंय. मी एक काम करतो, बाजूच्याच बिल्डिंगमध्ये जोशी काका राहतात, त्यांना ह्या गोष्टी बरोबर कळतात आणि त्यांनी भरपूर लोकांचे इलाज पण केलेत. मला तर असं वाटतंय की त्यांनाच बोलून आणावं. रेवती मॅडम ही लगेच म्हणाल्या, हो हो तुम्ही त्यांना बोलून आणा. आता मायाचे पप्पा त्यांच्याकडे गेले आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला. ते म्हणाले की मी घरी येतो, मला बघू द्या आधी. ते घरी आले, त्यांनी मायाचं वागणं पाहिलं, तिच्याकडं नीट बघितलं. माया अगदी अबनॉर्मल असल्यागत वागत होती. ती बाहुली सोडतच नव्हती. त्या काकांनी त्या बाहुलीकडे नीट पाहिलं तर ती बाहुली खूप विचित्र भेसूर होती आणि त्या बाहुलीच्या गळ्यावर चाकूचे वार होते. आता त्यांच्या लक्षात आलं की हा जो प्रकार आहे, हा प्रकार काहीतरी भुताटकीचाच आहे. त्यांनी त्यांच्या 2 शिष्यांना बोलवलं आणि त्याच दिवशी त्याच रात्री त्यांनी हे ठरवलं की ही बाहुली जिथून आणली आहे तिथंच सोडून यायची. आता रात्रीचे 11:30 पावणे 12चा वेळ झाली होती. आता माया, रेवती मॅडम आणि रेवती मॅडमचे मिस्टर आणि जे काका आणि त्यांचे 2 शिष्य हे पुन्हा त्याच शाळेमध्ये गेले आणि शाळेच्या मागच्या ग्राउंडवर जाऊन थांबले आणि काकांनी आता काहीतरी वाचायला सुरुवात केली. ते शिष्यही त्यांच्या मागे मागे तेच वाचत होते. आता माया एकदम वेगळीच वागायला लागली, जोरात किंचाळायला लागली. तिची आई तिला कंट्रोल करायचा प्रयत्न धरायचा प्रयत्न करत होती, पण ती आई पप्पांना आवरतच नव्हती. ती बाहुलीही ती सोडत नव्हती. आता जे काका होते त्यांनी काहीतरी मंत्र बोलून त्यांच्या बॉटलमधलं पाणी मायाच्या अंगावर शिंपडलं. आता माया जोरात आता अचानकच वातावरण एकदम वेगळंच झालं. गार वारं सुटायला लागलं, भेसूर अंधार पडला होता आणि असं वाटत होतं की आजूबाजूला कोणाचा तरी वावर आहे, ते पण आपल्या नजरेला दिसत नाही. ते बघून आता मायाची आई आणि मायाचे वडील खूप घाबरले होते आणि जोशी काका तोंडातल्या तोंडात मंत्र वाचत होते. आता अचानकच माया जोरात किंचाळली आणि तिच्या बाजूलाच एक सावली दिसू लागली. त्या सावलीला काहीच रूप नव्हतं, फक्त असा काळा प्रकाश तिच्या बाजूला उभा आहे असं वाटत होतं. आता माया तिथंच बेशुद्ध झाली आणि ती बाहुली ॲटोमॅटिकली ती बाहुली हवेतच तरंगत होती. ते बघून रेवती मॅडम आणि त्यांचे मिस्टर खूप घाबरले होते. ते घाबरून पळण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या काकांनी जोरात ओरडून सांगितलं, कुणीच जागेवरून हलू नका, आहे तिथंच थांबा. आता त्या काकांनी बोलायला सुरुवात केली. काका ती जी सावली होती तिला म्हणाले, कोण आहेस तू आणि ह्या बारक्या मुलीला का धरलंयस, काय पाहिजे तुला? तर रेवती मॅडमला त्यांच्या मिस्टरांना कोणताच आवाज येत नव्हता, पण काकांना त्या सावलीचा आवाज येत होता. काकांनी तिला विचारलं, का धरलीस तू ह्या बाळाला, हिने काय केलंय तुझं? तेव्हा तो जो अतृप्त आत्मा होता, शॅडो, त्यांनी सांगितलं की ही दुपारच्या वेळी मी एका जागेवर बसली होती, मी माझ्या हातात माझी बाहुली होती, ही मुलगी आली आणि हिने ती बाहुली घेतली. मग काय, मला शरीरच भेटले, त्यामुळं मी हिच्या अंगामध्ये शिरले. पण मी हिला अशी नाही सोडणार. जोपर्यंत तुम्ही माझ्या इच्छा पूर्ण करत नाही तोपर्यंत मी हिला सोडणार नाही. ते काका म्हणाले, कशाला एका बाळाचा जीव घेतेस, काय पाहिजे ते सांग आणि हिला सोडून दे. आता तो जो आत्मा होता, तो जो शॅडो काकांना उलटीच उत्तर देत होता. तो सोडायला तयारच नव्हता. काकांनी पुन्हा त्यांच्या बॉटलमधलं पाणी घेतलं आणि काहीतरी मंत्र मारला आणि पुन्हा शॅडोवर शिंपडला. आता किंचाळण्याचा आवाज क्लिअर येत होता. पुन्हा काकांनी पाणी घेतलं आणि पुन्हा मंत्रून त्या शॅडोवर शिंपडलं. आता पुन्हा जोरात किंचाळी आल्याचा आवाज आला. आता काकांना कळून चुकले होते. तो आत्मा काकांना हे म्हणतोय, मला सोडा,
मी हिला सोडते, ही भावली जिथं आहे तिथंच ठेवा, मी हिला सोडते. आता काका म्हणाले, नक्की वचन देतीस का? तो शाडू जी सावली होती काकांना म्हणाली, हो हो, मी हिला नक्की सोडते, मी पुन्हा इथं येणार नाही. ते ऐकून काका म्हणाले, हे बघ, पुन्हा जर ह्या शाळेमधल्या कोणत्याही विद्यार्थ्याला तू सतवलंस तर माझ्याशी गाठ आहे. आता पटकन सोड हिला आणि इथून निघ, नाहीतर मी तुला बांधून ठेवल. आता हे सगळं बोलणं जे चाललं होतं ते फक्त काकांनाच ऐकू येत होतं, पण रेवतीला आणि तिच्या मिस्टरांना काहीच कळत नव्हतं. आता थोड्या वेळातच मायाला शुद्ध आली. माया उठून बसली आणि तिने आपल्या आईकडं पाहिलं आणि जोरात किंचाळली, मम्मी. तिच्या आईने तिला जवळ घेतलं आणि काकांनी मायाच्या पप्पांना सांगितलं, ही भावली समोर जे झाड आहे त्या झाडाखाली ठेवा. तिच्या पप्पांनी ती भावली घेतली आणि त्या झाडाखाली ठेवली. आता हे सगळे तिथून निघाले. माया घरी आली. आता माया एकदम पहिल्यासारखी नॉर्मल होती, बोलकी तशीच हसरी. मित्रांनो, हे घटनेवरून आपल्याला कळतं की जो प्रेत आत्मा असतो तो कशातही आपलं घर करू शकतो. असं म्हणतात, रेवती मॅडम म्हणतात की अजूनही त्या शाळेच्या मागे ती जी जागा आहे ती जागा शापित आहे. तिथे काही वर्षांपूर्वी शाळा बांधायच्या अगोदर स्मशानभूमी होती. आजही बोलतात की ती भावली त्याच झाडाखाली कचऱ्यामध्ये पडली. पण जो इन्सिडेंट झाला मायाबरोबरचा, त्याच्यानंतर स्कूलवाल्यांनी तेवढ्या जागेमध्ये कंपाऊंड बांधले. स्कूलमधली मुलं त्या साईडला जाऊ शकत नाही. तर मित्रांनो, ही जी घटना घडली होती ही नाशिकमध्ये घडली होती. मित्रांनो, अशाच सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. अशाच सत्य घटना तुमच्याबरोबर ही घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आम्ही नक्कीच त्या कथा आमच्या चॅनलवर ऐकू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे. तुमच्याबरोबर ज्या घडलेल्या सत्य घटना तुम्ही आम्हाला त्या लिंकवर पाठवू शकता. धन्यवाद.